झी 24 तास एक पाऊल पुढे। 3 वेळा दादांनी या वक्तव्यासंदर्भात माफी मागितलेली आहे जाहीर। त्याच्यानंतर आता ते कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी बसून आत्मक्लेश करतायत आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी दादांची धडपड आहे की जनतेने मला माफ करावं। जनतेची जाहीर माफी तर मागितलेली आहे तरी सुद्धा हे वादळ शांत होत नाहीये। म्हणून आता हा नवीन मार्ग अजितदादांनी अवलंबलाय आत्मक्लेशाचा। आणि ज्या यशवंतराव चव्हाणांना शरद पवार गुरु मानतात आणि अजितदादा सुद्धा राजकारण करताना अनेकदा आपल्या भाषणांमध्ये यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख करतात। त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या विचारांनी यापुढे वागू असा कुठे एक संदेश देण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे राज्यातील जनतेला आणि पक्षातील लोकांना। आणि किमान या आपल्या आत्मक्लेशाने आपल्या विरोधात जे वादळ आहे ते वादळ शमेल असा विश्वास अजितदादांना वाटतो आणि त्यामुळेच त्यांनी हा नवा मार्ग पत्करलाय। आपल्याला माहिती यापूर्वी अजितदादांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली होती पण ती विधानं एवढी गंभीर नव्हती। हे विधान जे होतं ते विधान थेट दुष्काळग्रस्तांची थट्टा करणार होतं आणि या विधानामुळे एवढं वादळ उठेल असं अजितदादांना वाटलं नव्हतं। परंतु ज्यावेळेला ही चूक लक्षात आली अजितदादांची की आपले विधान आपल्या अंगाशी आलेलं आहे त्यावेळेला तात्काळ त्यांनी माफी मागितली। परंतु माफीनेही भागत नाही म्हटल्यावरती आता हा नवीन मार्ग अजितदादांनी पत्करला। दीपक, तुम्ही आमच्या संपर्कात राहा। राजू शेट्टींची प्रतिक्रिया आपण ऐकली। त्यांनी नौटंकी आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असं म्हटलंय। तर काही वेळापूर्वी सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली। पाहूयात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली। पहिल्यांदा त्यांनी ही जी चाल केली किंवा हे जे निर्णय घेतला त्याच्याबद्दल मी त्यांचं एका अर्थानं कौतुक करतो, स्वागत करतो। प्रश्न असा आहे की अशा याच्यामध्ये चिंतन खूप करावं लागतं। तर विपश्यना शब्द ना विशेष पश्यंती, स्वतःकडे विशेष करून पाहावं लागतं। हे जर त्यांनी केलं तर ते बरोबरच आहे। पण ते त्यांचं म्हणणं आहे की चुकून शब्द जातात, तर शब्द कधीही चुकून जात नसतात। शब्द डोक्यात आधी असतात आणि तुमची चुकीची जर भूमिका असेल, चुकीची धारणा असेल तर ते तसे शब्द जातात। तर ते अंतर्बाह्य बदलणार असतील तर स्वागतार्ह गोष्ट आहे। पण ते कसं कळेल की जे तुमचं चिंतन आहे ते तुमच्या नुसतं वाणीत उतरत नसतं, ते तुमच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा असतं। तर ते आता यशवंतरावांचा आदर्श घ्यायचा, त्यांचं चिंतन करायचं। म्हणजे मूलतः काय की यशवंतरावांनी राजकारणातून कधीही प्रॉपर्टी केली नाही। तर ते चिंतन करावं लागेल की यशवंतरावांप्रमाणे जर आहे, यशवंतराव वारले तेव्हा त्यांचं ते घर आणि 15,000 बँकेत होते। सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी मनापासून स्वागत केले अजितदादांच्या या गांधीगिरीचं। आपल्यासोबत सध्या उपोषणकर्ते आंदोलक भैया देशमुख आहेत ज्यांच्या विषयी बेताल वक्तव्य अजितदादांनी केलं होतं। भैया देशमुख, तुम्ही काय सांगाल? अजितदादांनी आज त्यांना प्रायश्चित्त झालंय, जे काही ते बोलले होते आपल्याविषयी विधान करताना जे बेताल वक्तव्य केलं होतं त्याचं आपण प्रायश्चित्त करण्यासाठी आलो आहोत म्हणून ते आज कराडमध्ये दाखल झाले आहेत यशवंतरावांच्या समाधीस्थळी। तुम्ही कसं बघता याकडे? साहेब, कशी परिस्थिती आहे, ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी 40-45 वर्षापूर्वी ज्या उजनी धरणाची निर्मिती केली की ते उजनी धरणच उभा करताना सोलापूर जिल्ह्यातलं उजव्या गावाखाल्यात पाणी सोडून तो सोलापूर जिल्ह्याचा कायमचा प्रश्न हा दुष्काळाचा संपवावा अशा विचारानं ज्या यशवंतराव चव्हाणांनी त्यांचं स्वप्न कल्पना होती ती साकार केली। परंतु सातत्यानं आता अजित पवारांपासून जे इंदापूरच्या सभेत त्यांनी ज्या उजनी धरणाची उभारणी यशवंतराव चव्हाणांनी केली आणि इंदापूरच्या सभेत त्यांनी जाहीरपणे एका जबाबदार उपमुख्यमंत्र्याने असं स्टेटमेंट दिलं की बाबा ते उजनी धरणात पाणीच नाही की देशमुख बसलाय तिथं आझाद मैदानावर 55 दिवस झाले, त्या उजनी धरणात काय मुतू का? अशा पवित्र उजनी धरणातल्या पाण्यात अजित पवारांना मुतायची भाषा आणि जे उजनी धरणाचं पाणी पंढरपूरला जाताना विठ्ठलाचं पाय धुवून ते चंद्रभागेत पुढे जातं, अशा पवित्र पाण्यात विठ्ठलाचं पाय धुवून जाणाऱ्या पाण्यात मुतायची भाषा करत असतील तर यशवंतराव चव्हाणांच्या तिथं जन्मशताब्दीच्या नाही। भैया देशमुख, असा मुद्दा असा आहे की त्यांनी ते बेताल वक्तव्य केलं आणि त्यांनी आपली चूक देखील मान्य केली आहे, त्यासाठी ते प्रायश्चित्त करण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही माफ कराल त्यांना? नाही, माफ करणार नाही साहेब त्यांना, कारण परिस्थिती अशी की तिथे यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची पायमल्ली केलेली आहे बऱ्याचशा राज्यातल्या राज्यकर्त्यांनी, अजित पवार साहेब सगळ्यांनी। त्यामुळे तिथं बसणं म्हणजे ते एकतर विचाराला तिलांजली पहिल्यांदाच दिलेली आहे यशवंतराव चव्हाणांच्या, ती यशवंतराव चव्हाणांना सुद्धा मान्य होणार।
नक्की. भैया देशमुख, धन्यवाद. झी 24 तासशी बोललात त्याबद्दल. भैया देशमुख, आंदोलक शेतकरी, ज्यांच्याविषयी बोलताना अजित दादांचा तोल सुटला आणि त्यांनी बेताल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी 3दा माफी मागितली, मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही. काल शरद पवारांनाही अजितदादांचे कान टोचले आणि आज अचानक अजितदादांना असं मनापासून वाटलं आणि आपण त्या ठिकाणी आलो प्रायश्चित्त करण्यासाठी म्हणून ते कराडमध्ये दाखल झालेले आहेत. लाल दिव्याच्या गाडीशिवाय त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि आज आपण दिवसभर यशवंतरावांच्या समाधीस्थळी बसणार आहोत. यापुढच्या काळात आपण जबाबदारीने वागणार आहोत असं देखील अजितदादा म्हणाले आहेत. दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत, आमचे प्रतिनिधी. दीपक, काय वाटतं, आता अजितदादांनी हे आत्मक्लेश करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत, याने तरी विरोधकांचं समाधान होईल? पंकज, विरोधक या संदर्भात काय भूमिका ठरवतात ते उद्या पुन्हा जेव्हा अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल त्यावेळेला लक्षात येईल. परंतु एक बाब लक्षात घेतलं पाहिजे, अजितदादांनी यापूर्वी 3दा माफी मागितल्यानंतर हे प्रकरण मिटत नाही. पक्षात सुद्धा या प्रकरणाची निंदा केली गेली. स्वतः शरद पवारांनी या संदर्भात अजितदादांचे कान उपटले गेले आणि काल जे शरद पवारांचं एक महत्वपूर्ण वक्तव्य होतं की अजितदादांनी 2 दिवसापूर्वी साताऱ्यात बोलताना सांगितलं होतं की मी आमदारांशी चर्चा करून माझ्या राजीनाम्यासंदर्भातला निर्णय घेईन. पवारांनी काल स्पष्ट केलं की आमदारांशी चर्चा करण्याची गरज नाही, पक्ष निर्णय घेईल. म्हणजे अजितदादांचा जो एक आमदारांचा दबाव गट आहे पक्षामध्ये, अजितदादांचे समर्थक आमदार आहेत, त्या आमदारांच्या बळावरती अजितदादांनी पुन्हा एकदा पक्षावर दबाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालवला होता त्याला कुठेतरी शरद पवारांनी काल खीळ दिली असं म्हणावं लागेल. कारण पवारांचं जे वक्तव्य होतं की पक्ष ठरवेल या संदर्भात आणि कुठलाही आमदार ठरवणार नाही, पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. म्हणजे पवारांनी पुन्हा एकदा पक्षावर आपलीच पकड असेल, अजितदादा अशा प्रकारे आमदारांना सोबत घेऊन त्यांचा दबावगट निर्माण करतील असं होणार नाही. कारण अजितदादा यापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा त्यावेळेला अजितदादांनी जो आमदारांचा दबावगट निर्माण केला होता आणि आमदारांनी सह्यांची मोहीम राबवून अजितदादांना उपमुख्यमंत्री करावं असं पत्र पवारांना पाठवलं होतं. हा सगळा इतिहास जो आहे तो इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. नक्की दीपक, आणि काल पवारांनी जे थेट विधान केलंय की आमदार ठरवणार नाहीत तर पक्ष ठरवेल, हा देखील एक त्या ठिकाणी मुद्दा महत्वाचा. दीपक, तुम्ही आमच्या संपर्कात राहा, आपण पुन्हा बोलणार आहोत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.